वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण सगळे चहा आणि बिस्किटांचा आस्वाद घेतो, बरोबर ना? बरोबर ना? म्हणजे ब्रिटानिया हे नाव तर आपल्या सर्वांच्या अगदी परिचयाचे आहेच. हो, अगदी घराघरात पोचलेला ब्रँड आहे हा. म्हणजे प्रत्येकाच्या लहानपणाशी जोडलेला. खरंय. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच ब्रिटानिया इंडस्ट्रीजच्या चौथ्या तिमाहीच्या म्हणजे Q4च्या फायनान्शियल अनालिसिस अँड परफॉर्मन्स रिव्ह्यूवर एक सविस्तर नजर टाकणार आहोत. नक्कीच. पण हे केवळ आकड्यांचं वाचन नाहीये, हे आपण समजून घेतलं पाहिजे. हो, आणि आपला उद्देशही तोच आहे. ही आकडेवारी नुसती वाचून दाखवायची नाहीये, तर त्यामागे नेमका काय व्यवसाय दडलेला आहे आणि बाजारात कंपनीची स्थिती कशी आहे हे आपण डिकोड करणार आहोत. अगदी बरोबर. ठीक आहे, तर आपण हे सविस्तर समजून घेऊया. म्हणजे हो. इथूनच सुरुवात करूया. एखाद्या व्यवसायात नवीन ग्राहकांची संख्या किंवा एकूण विक्री फक्त 6% वाढते, पण दिवसाअखेर नफा चक्क 21% उसळी घेतो. हे गणितातील एखादे कोडे वाटू शकते किंवा कदाचित अकाउंटिंगची एखादी चलाखी. हो, तसं वाटणं साहजिकच आहे. पण हे दोन्ही नाहीये. ब्रिटानियाच्या या ताज्या अहवालात नेमकी हीच विसंगत वाटणारी आकडेवारी समोर आली आहे. आणि या आकड्यांमागील वास्तव खरंच खूप गुंतागुंतीचे आहे. एका बाजूला आपण पाहतोय की मार्च 2025च्या तुलनेत कंपनीची विक्री 4,432 कोटीवरून 4,719 कोटींवर गेली आहे. म्हणजे ही वाढ केवळ 6% आहे. हो, आणि FMCG क्षेत्रातील एका दिग्गज कंपनीसाठी हा आकडा फारसा उत्साहवर्धक नाही. पण लगेचच निव्वळ नफ्याकडे म्हणजे नेट प्रॉफिटकडे नजर टाकली तर तो 55 कोटींवरून थेट 680 कोटींवर झेपावलेला दिसतो. अगदी बरोबर. ही 21% मजबूत वाढ आहे. आणि याचसोबत EPS 28.16 रुपयांवर पोचला असून त्यातही 21%च वाढ आहे. आणि नेमकी इथेच सगळी गोम आहे. मला एक सांगा, जर महसूल फक्त 6% वाढला असेल तर नफ्यामध्ये एवढी मोठी झेप कशी शक्य आहे? तिथेच तर खरी रणनीती आहे. म्हणजे एक साधं उदाहरण घेऊया. समजा तुमचं एक दुकान आहे. दुकानात नवीन ग्राहकांची गर्दी फारशी वाढलेली नाहीये, पण संध्याकाळी गल्ला मोजताना मात्र तो अपेक्षेपेक्षा खूप जास्त भरलेला दिसतोय. हे असं कसं होऊ शकतं? इथे सर्वात रंजक गोष्ट म्हणजे खर्च नियंत्रण. जेव्हा महसूल आणि नफा यातील तफावत इतकी मोठी असते ना, तेव्हा कंपनीने कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आणि निश्चित खर्चावर म्हणजे फिक्स्ड कॉस्टवर किती नियंत्रण मिळवलं हे समजून घेणं आवश्यक असतं. अच्छा, म्हणजे त्यांनी खर्च कमी करण्यावर भर दिलाय? हो, ब्रिटानियाच्या बाबतीत त्यांनी पुरवठा साखळीतील त्रुटी कमी करणे, पॅकेजिंगच्या खर्चात कपात करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कच्च्या मालाच्या खरेदीसाठी फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टचा अत्यंत हुशारीनं वापर करणे यावर भर दिला आहे. एक सेकंड, हे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे नक्की काय? म्हणजे जेव्हा गव्हाचे पीठ, पाम तेल किंवा साखरेच्या किमती बाजारात वर खाली होत असतात, तेव्हा योग्य वेळी आणि योग्य किमतीत मोठ्या प्रमाणावर खरेदी करून ठेवल्यास त्याचा थेट फायदा मार्जिन्सवर होतो. अरे वाह, म्हणजे जेवढा खर्च वाचवला तो थेट बॉटम लाईनमध्ये रिफ्लेक्ट झाला. अगदी तेच. कंपनीचा उत्पादन आणि वितरण खर्च त्यांच्या महसुलाच्या वाढीपेक्षा खूप कमी वेगाने वाढला असावा. त्यामुळेच या 6%च्या टॉप लाईन वाढीने थेट 21%ची बॉटम लाईन वाढ दिली आहे. म्हणजे एका अर्थाने व्यवस्थापनाने उपलब्ध साधनसामग्रीचा अत्यंत अचूक वापर केला आहे असं मला वाटतं. हो, आणि त्यासोबतच प्रॉडक्ट मिक्सचाही वाटा असतोच. जर तुम्ही कमी मार्जिन असलेली उत्पादने कमी विकली आणि जास्त मार्जिन असलेली उत्पादने थोडी अधिक प्रमाणात विकली तर ही एकूण विक्रीत फारशी वाढ न दिसता नफ्यात मात्र मोठी वाढ दिसू शकते. हो ना, यालाच नफ्याचे मार्जिन विस्तारणे म्हणतात. या तिमाहीत कंपनीने हा समतोल अत्यंत प्रभावीपणे साधला आहे. ही वार्षिक कामगिरीची बाजू खरोखरच प्रभावी वाटते. एक मजबूत चित्र उभं राहतं यातून. नक्कीच. पण वार्षिक आकडेवारी हे एका मोठ्या कॅनव्हास सारखे असते, जे अनेकदा लपलेले तपशील दाखवत नाही. आपण जर डिसेंबर 2025च्या तिमाहीशी म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आकडेवारीशी याची तुलना केली तर एक पूर्णपणे वेगळे आणि काहीसे चिंतेत टाकणारे वास्तव समोर येते. खरंय,
डिसेंबर 2025च्या तुलनेत मार्चच्या तिमाहीत कंपनीची विक्री 4,970 कोटींवरून घटून 4,719 कोटींवर आली आहे. ही घट लक्षणीय आहे. आणि त्याहूनही अधिक लक्ष वेधून घेणारा आकडा म्हणजे EBIT-मधील घसरण. हो, तो आकडाही मी पाहिला. मागील तिमाहीत जो EBIT 977 कोटी होता, तो आता 834 कोटींवर घसरला आहे. वार्षिक पातळीवर यात 4% वाढ दिसत असली तरी केवळ 3 महिन्यांच्या अंतराने पाहिल्यास ही थेट घट आहे. आणि हाच मुद्दा मला सर्वात जास्त खटकतोय. जर कंपनी खर्च नियंत्रणात इतकीच तरबेज आहे आणि त्यांचं ऑपरेटिंग लिव्हरेज उत्तम काम करत आहे, तर मग अवघ्या 3 महिन्यात EBIT-मध्ये 140 कोटींपेक्षा जास्त रुपयांची घसरण का व्हावी? हा खूप कळीचा मुद्दा आहे. म्हणजे एका बाजूला वार्षिक नफ्यात 21% वाढ दाखवायची आणि दुसऱ्या बाजूला तिमाही EBIT-मध्ये एवढी मोठी पडझड. याचा सरळ अर्थ असा होतो की ज्या खर्च नियंत्रणाच्या जोरावर वार्षिक नफा वाढला, ती ढाल आता कुचकामी ठरत आहे. हे निरीक्षण अत्यंत वस्तुस्थितीला धरून आहे. मागील तिमाहीत जी फॉरवर्ड कव्हरची किंवा कमी किमतीतील कच्च्या मालाच्या साठ्याची सोय उपलब्ध होती, ती आता संपली असावी. अच्छा, म्हणजे तो साठा संपला? हो. आणि सध्या स्थितीत गव्हाचे पीठ, साखर आणि विशेषतः खाद्यतेलाच्या किमतीत जो ताण आला आहे, त्याचा थेट फटका त्यांच्या EBIT मार्जिन्सना बसला आहे. बापरे. जेव्हा तुमची एकूण विक्री 250 कोटींनी घटते आणि त्याचवेळी तुमचा EBIT जवळपास 145 कोटींनी खाली येतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तुमचे निश्चित खर्च वसूल होत नाहीत. म्हणजेच बाजारातील मागणी संथ झाली आहे आणि वाढीचा मोमेंटम थांबला आहे. अगदी बरोबर. निव्वळ नफा स्थिर ठेवण्यात त्यांना यश आले असले तरी मूळ व्यवसायाच्या ऑपरेशन्समध्ये ताण आला आहे, हे यातून स्पष्ट दिसतंय. हो. क्वार्टर ऑन क्वार्टर डेटा पाहिल्यावर एक गोष्ट निश्चित होते की पुढील मार्ग सोपा नाही. नक्कीच नाही. बरं, आता या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर आपण कंपनीच्या एकूण मूल्यांकनाकडे म्हणजे व्हॅल्युएशनकडे आणि बाजारातील त्यांच्या स्थितीकडे नजर टाकूया. सध्या त्यांचा PE रेशो 52.5 इतका आहे. FMCG क्षेत्रातील कंपन्यांचे PE रेशो साधारणपणे जास्तच असतात, पण 52.5 हा आकडा खरोखरच उच्च श्रेणीतील आहे. मला 52.5च्या PE रेशोचं गणित एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायचं आहे. बाजारात साधारणपणे जेव्हा एखाद्या कंपनीचा PE 50च्या वर असतो, तेव्हा गुंतवणूकदार त्या कंपनीकडून अत्यंत वेगवान वाढीची अपेक्षा करत असतात. हो, हाय ग्रोथची अपेक्षा असते तिथे. पण इथे आपण आत्ताच पाहिलं की महसुलाची वाढ फक्त 6% आहे आणि तिमाही आधारावर तर घट झाली आहे. तरी 52.5चा PE हा विरोधाभास वाटतो थोडा. मला तर हे एखाद्या अतिशय सुरक्षित असलेल्या पण परतावा कमी देणाऱ्या बुलेट प्रूफ तिजोरीसाठी जास्तीचे पैसे मोजण्यासारखे वाटते. छान उदाहरण दिलंत. आजूबाजूला आर्थिक अस्थिरता असताना गुंतवणूकदार केवळ सुरक्षेसाठी आणि खात्रीसाठी एवढा मोठा प्रीमियम देतायत. ब्रिटॅनिया बिस्किटे बनवते, लोक बिस्किटे खाणं थांबवणार नाहीत, ही ती खात्री आहे. हो, लोकांचा विश्वास आहे ब्रँडवर. पण विकासदर संथ असताना 52.5 पट किंमत मोजणे हा धोक्याचा इशारा नाही का? तिजोरीचं हे उदाहरण सध्याच्या बाजार स्थितीला अगदी अचूक लागू पडते. गुंतवणूकदार ब्रिटॅनियाला हा प्रीमियम देतात कारण तो एक अत्यंत मजबूत ब्रँड आहे आणि त्यात अर्निंग्ज व्हिजिबिलिटी म्हणजे नफा मिळवण्याची शाश्वती आहे. पण या बुलेट प्रूफ तिजोरीत एक मोठी कमकुवत बाजू लपलेली आहे आणि ती म्हणजे मार्जिन ऑफ सेफ्टीचा अभाव. म्हणजे गुंतवणुकीत धोक्याची पातळी जास्त आहे. हो. जेव्हा तुम्ही आधीच 52.5 पट जास्त किंमत मोजलेली असते, तेव्हा कंपनीकडून छोट्याशा चुकीचीही अपेक्षा नसते. जर उद्या कच्च्या मालाच्या किमती आणखी भडकल्या आणि मागणी संथ असल्यामुळे कंपनीला आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवता आल्या नाहीत, तर काय होईल? साहजिकच त्यांचे मार्जिन आणखी संकुचित होईल आणि जर मार्जिन कमी झाले तर EPS घसरेल. बरोबर. EPS घसरला की 52.5चा PE टिकवून ठेवणे गुंतवणूकदारांसाठी अशक्य होईल आणि स्टॉकमध्ये मोठे करेक्शन येऊ शकते. म्हणूनच हा एक अत्यंत नाजूक समतोल आहे. सध्याच्या घडीला कंपनीच्या जमेच्या बाजू पाहिल्या तर नफ्यातील मजबूत वाढ, EPSमधील वाढ आणि ग्रामीण भागातील मागणी सुधारण्याची निर्माण झालेली शक्यता हे सकारात्मक मुद्दे आहेत. हो, हे पॉझिटिव्हज आहेत. मात्र कच्च्या मालाच्या महागाईचा दबाव आणि EBIT-मधील संथ वाढ हे नकारात्मक मुद्दे या जमेच्या बाजूंवर सातत्याने सावट निर्माण करत आहेत. खरंय. मग अशा कात्रीत सापडल्यावर कंपनीचं व्यवस्थापन काय करत आहे? आपल्या स्रोतांमध्ये व्यवस्थापनाच्या भविष्यातील रणनीतीचे 3 प्रमुख स्तंभ स्पष्टपणे मांडले आहेत. कोणते ते? माझ्या मते पहिला स्तंभ सर्वात निर्णायक आहे आणि तो म्हणजे प्रीमियमायझेशन. अच्छा. म्हणजे साधी बिस्किटे विकण्याऐवजी ग्राहकांना महागड्या कुकीज आणि प्रीमियम बेकरी उत्पादनांची सवय लावणे.
दुसरा स्तंभ आहे वितरण साखळी अधिक मजबूत करणे आणि तिसरा म्हणजे ग्रामीण बाजारपेठेतील वाढीवर लक्ष केंद्रित करणे. हे तिन्ही स्तंभांचा परस्परांशी अत्यंत जवळचा संबंध आहे बरं का. प्रीमियमायझेशन ही केवळ एक संकल्पना नाही, तर कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींवर मात करण्याचे ते एक अत्यंत प्रभावी हत्यार आहे. ते कसं काय? जेव्हा कंपनी साध्या ग्लुकोज बिस्किटांचा पुडा विकते तेव्हा त्यांना नफा कमवण्यासाठी प्रचंड प्रमाणात व्हॉल्यूम जनरेट करावा लागतो. अशा साध्या उत्पादनांमध्ये मार्जिन अत्यंत कमी असते. हो, अगदीच. नाण्यांच्या हिशोबात नफा असतो तिथे. पण जेव्हा ग्राहक त्याच पैशात किंवा थोड्या अधिक किमतीत एक प्रीमियम कुकीचा बॉक्स विकत घेतो तेव्हा त्या एका बॉक्समागे कंपनीला मिळणारे नफ्याचे मार्जिन साध्या बिस्किटांच्या अनेक पुढ्यानितके असते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रीमियम उत्पादनांमध्ये प्राइसिंग पॉवर म्हणजे किंमत ठरवण्याचा अधिकार कंपनीकडे असतो. अगदी बरोबर. जर साध्या बिस्किटांची किंमत 1 रुपयाने वाढवली तर ग्राहक त्वरित दुसऱ्या स्वस्त ब्रँडकडे वळतो. पण जो ग्राहक आधीच प्रीमियम कुकीजसाठी 50 रुपये मोजायला तयार आहे तो 52 रुपये द्यायलाही फारशी कटकट करत नाही. बरोबर. व्यवस्थापन याच मानसिकतेचा फायदा घेत आहे. पण मला इथे एक मोठा विरोधाभास दिसतो. कोणता विरोधाभास? एकीकडे व्यवस्थापन प्रीमियमायझेशनवर भर देत आहे, ज्यासाठी शहरी किंवा उच्च मध्यमवर्गीय ग्राहक आवश्यक असतो, पण दुसरीकडे त्यांच्या रणनीतीचा तिसरा स्तंभ आहे ग्रामीण बाजारपेठ. हा खूप चांगला प्रश्न उपस्थित केला तुम्ही. ग्रामीण भारतात खरी संधी असली तरी तिथे प्राइस सेन्सिटिव्हिटी म्हणजे किमतीबाबतची संवेदनशीलता सर्वात जास्त असते. जर कंपनी प्रीमियम उत्पादनांकडे वळत असेल तर तीच उत्पादने ते ग्रामीण भागात कशी खपवणार? तिथेच त्यांच्या रणनीतीचा दुसरा स्तंभ म्हणजे वितरण साखळी कामी येतो. ग्रामीण भागात प्रीमियम उत्पादने विकणे म्हणजे 50 रुपयांचा बॉक्स विकणे नव्हे. मग कसं विकणार ते? तिथे हेच प्रीमियम प्रोडक्ट 10 किंवा 20 रुपयांच्या छोट्या सॅशेत किंवा छोट्या पॅकेजिंगमध्ये उपलब्ध करून दिले जाते. याला युनिट व्हॅल्यू कमी करणे म्हणतात. अच्छा, म्हणजे प्रॉडक्ट तेच पण आकार लहान. हो, प्रॉडक्ट प्रीमियमच असते पण त्याची किंमत आणि आकार ग्रामीण ग्राहकाच्या आवाक्यात आणला जातो. पण यासाठी तुमची वितरण साखळी इतकी मजबूत असावी लागते की ते 10 रुपयांचं पॅकेट अगदी तळागाळातील शेवटच्या किराणा दुकानापर्यंत वेळेत पोहोचले पाहिजे. खरंय. होलसेलर्सवर अवलंबून न राहता थेट दुकानांपर्यंत पोहोचण्याचं नेटवर्क जितके मोठे तितका ग्रामीण बाजारातील वाटा मोठा. हे स्पष्टीकरण अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे प्रीमियमायझेशन केवळ मोठ्या शहरांपुरते मर्यादित नाही, तर ते छोट्या पॅकेट्सच्या माध्यमातून ग्रामीण भागातही शिरकाव करत आहे. अगदी तेच. जर त्यांनी ग्रामीण वितरण आणि सॅशे प्राइसिंगचा हा मेळ अचूक साधला तर त्यांना पुढील काळात मार्जिन सुधारण्याची जी अपेक्षा आहे ती नक्कीच पूर्ण होऊ शकते. हो, नक्कीच. आता या संपूर्ण आर्थिक विश्लेषणाचे आपण एकत्रीकरण करूया आणि निष्कर्षाकडे वळूया. या सर्व आकडेवारी आणि रणनीतीचा विचार करता विश्लेषणांनी या निकालांना ॲव्हरेज टू स्ट्रॉंग असे फायनल रेटिंग दिले आहे. या रेटिंगमागे एक स्पष्ट तर्क आहे. बाजाराच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अल्पावधीत या निकालाचा परिणाम न्यूट्रल टू पॉझिटिव्ह असेल. कारण EBITमध्ये घट असली तरी 21% निव्वळ नफ्यातील वाढीने सध्या तरी स्टॉकला एक भक्कम आधार दिला आहे. त्यामुळे अल्पमुदतीत यात मोठी घसरण होण्याची शक्यता कमी आहे. आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी दीर्घकालीन चित्र पॉझिटिव्ह मानले जात आहे. कारण ब्रिटानिया हा केवळ एक प्रॉडक्ट नाही तर एक सवय बनलेला ब्रँड आहे. हो, ते तर आहेच. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात जशी जशी मध्यमवर्गीयांची क्रयशक्ती वाढेल तसतशी कन्झम्पशन ग्रोथ वाढतच जाणार आहे. कच्च्या मालाचे चक्र वरखाली होत राहील. पण जर वितरण साखळी आणि ब्रँडची ताकद अबाधित असेल तर दीर्घकाळात अशा कंपन्यांना नफा मिळवून देण्यापासून रोखणं कठीण असते. हे विश्लेषण नक्कीच चित्र स्पष्ट करते. आकड्यांच्या पलीकडे जाऊन पाहिल्यावर समजते की 6% वाढीला 21% नफ्यात बदलणे ही केवळ योगायोगाची बाब नाही. अजिबात नाही. त्यामागे महागाईला तोंड देणारी अत्यंत गुंतागुंतीची आणि आक्रमक रणनीती आहे. पण या सगळ्या चर्चेनंतर एक विचार माझ्या मनात सातत्याने डोपावत राहतोय. कोणता विचार? FMCG कंपन्या प्रीमियमायझेशनच्या मार्गाने स्वतःचे मार्जिन सुरक्षित करत आहेत हे खरंय. पण जेव्हा जीवनावश्यक वस्तूंची महागाई भडकते आणि सर्वसामान्यांचं बजेट कोलमडते तेव्हा ग्राहकांच्या एकनिष्ठतेची खरी कसोटी लागते. अगदी खरंय. सामान्य किंवा ग्रामीण ग्राहक ज्याच्या खिशाला आधीच कात्री लागली आहे तो किती काळ ह्या महागड्या प्रीमियम कुकीज किंवा बेकरी उत्पादनांना प्राधान्य देईल? उत्पन्नावर ताण आल्यास ग्राहक पुन्हा साध्या आणि स्वस्त पर्यायांकडे वळण्याची म्हणजे डाऊन ट्रेडिंगची शक्यता नाकारता येत नाही. हा खूपच महत्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना.
सामान्य ग्राहकाच्या खिशाची ही मर्यादा FMCG कंपन्यांच्या अमर्यादित वाटणाऱ्या या प्रीमियम रणनीतीला अचानक ब्रेक लावेल का? हा प्रश्न भविष्यातील अर्थकारणाचा आणि बाजारपेठेची दिशा ठरवण्यासाठी नक्कीच विचार करायला लावणारा आहे. नक्कीच. याच विचारासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. माहिती आणि विश्लेषणाचा असाच शोध यापुढेही सुरू राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.